ईदगाह मैदान परिसरात शेतात जनावरे सोडल्याच्या किरकोळ कारणावरून एका युवकास तिघांनी मिळून बेदम मारहाण केली। चाकूने हातावर वार करून जखमी केल्याची घटना घडली। सदर मारहाणीचा प्रकार हा शनिवार दिनांक 12 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडला। या प्रकरणी जखमी रविराज रजनीकांत गुरुमूर्ती वय वर्ष 17 राहणार खनबाग यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या भागाप्पा वाघमोडे, प्रथमेश भागप्पा वाघमोडे, निखिल भागप्पा वाघमोडे सर्व राहणार आमराई क्लबजवळ सांगली या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला। याबाबत अधिक माहिती अशी, जखमी रविराज गुरुमूर्ती हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील खनबाग परिसरामध्ये राहतो। शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गुरुमूर्ती हा ईदगाह मैदान जवळ त्याची जनावरे संशयिताच्या शेतात चारण्यासाठी घेऊन गेला होता आणि त्यावेळेस संशयित तिघे भाऊ त्या ठिकाणी आले। त्यांनी जनावरे आमच्या शेतात का सोडली असं म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली। वाद विकोपाला गेल्यानंतर तिघांनी मिळून रविराज याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। संशयित निखिल वाघमोडे यांनी त्याच्याजवळ असणाऱ्या चाकूने हातावर वार करून त्याला जखमी केले आणि घडलेल्या या प्रकारानंतर जखमी रविराज याच्यावर उपचार करण्यात आले। उपचारानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।